नमस्कार, स्पीड न्यूजच्या पोलीस तयारी या विशेष सत्रामध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते। आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे वेदिका पाटील यांना, ज्या पोलीस नायिका आहेत। त्यांच्या एकंदरीत जीवनाचा प्रवास कसा होता, त्या पोलीस क्षेत्राकडे कशा वळाल्या आणि बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये वेळ काढून आलात या कोरोनाच्या काळात, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते। थँक्यू मॅम। धन्यवाद। मॅडम, सुरुवात आपल्या मुलाखतीची या प्रश्नापासून होते की तुमचं बालपण कसं गेलं आणि तुम्ही शिक्षण कसं पूर्ण केलं आणि या पोलीस क्षेत्रात तुम्ही का निवडलं? बालपण म्हणजे मॅम माझं शिक्षण अगदी ग्रामीण भागात एका सामान्य कुटुंब शेतकरी कुटुंबातून मी आले आणि ग्रामीण भागातच शिक्षण झालं। परंतु माझ्या आईची इच्छा खूप होती की तिच्या मुलांनी शिक्षण घ्यावं, चांगलं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती उभं राहावं, स्वावलंबी असावं। शिक्षणाला ती खूप महत्त्व देते आणि तिला जे शिकता आलं नाही तिनं ते आमच्या शिक्षणात तिचं स्वप्न पूर्ण केलं। आम्ही ग्रामीण भागात शिकले, आडूर तालुका करवीर माझं गाव। त्याच्यानंतर मी 10वी पर्यंत तिथं माझं शिक्षण झालं। मग त्याच्यानंतर मी कोल्हापूरमध्ये न्यू कॉलेज सायन्स कम्प्युटर सायन्स केलं, पण तिथे इतकी फी वगैरे ह्या गोष्टी आम्हाला जमल्या नाही। एका शेतकरी कुटुंब, माझी इच्छा खूप होती कम्प्युटर सायन्स किंवा इंजिनियर व्हायची, पण त्याच्यात ते फीचं नाही जमलं। अगदी भाजीपाला विकून आमचे आईवडील मला शिकवत होते, मी स्वतः सुद्धा ते काम केलेलं आहे। मग परंतु ते जमलं नसल्यामुळे मग मी पोलीस भरतीकडे वळायचं ठरवलेलं। तसं मला आर्मीमध्येच जायचं होतं, म्हणून मी बॅचलर ऑफ आर्ट्स BA करायचं ठरवलं आपल्या महावीर कॉलेजला। आणि तिथं रुपाशा मॅडमच्याकडे NCC मी कंटिन्यू केली, कारण त्यांचं चांगलं आहे NCC मध्ये, ते चांगल्या कोचिंग करतात, म्हणजे चांगलं आहे। म्हणजे NCC मध्ये त्या अगदी मुलींना स्वावलंबी बनवतात असं मला माहिती मिळाली, म्हणून मी महावीर कॉलेजला गेले। तर महावीर कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतल्यानंतर NCC मध्ये मला शूटिंग, नेमबाजी या गोष्टीकडे मी अगदी फोर्सफुली वळले, कारण की तिथं गेल्यानंतर मला अगदी इझिली वेपन दिली। थोडंसं मला कोचिंग केलं, आर्मीची लोक आम्हाला शिकवायला असायची, तर त्याने थोडंसं कोचिंग केलं की मी अगदी बुल मारायचं। म्हणजे माझं शूटिंग तिथं मला माझी नेमबाजी किती आहे त्यांनी त्या लोकांनी व्यवस्थित बघितली। त्यांनी सांगितलं की आता तू ह्याच्यातून चांगलं करिअर करू शकते आणि तू नेमबाजीकडे वळ। तेव्हा मी दुधाळी शूटिंग रेंजवरती गेले, तर तिथं मला मार्गदर्शक भेटले। तेजस्विनी सावंत मॅडमना अजित पाटील सर मार्गदर्शन करत होते, ते आणि बंडा सर म्हणून त्यांनी मला चांगलं शिकवलं वगैरे। कॅम्पमध्ये सुद्धा मी तिथं गोल्ड घेतलं। त्यांनी मला सांगितलं की तू म्हणजे तुझी म्हणजे अशी जर परिस्थिती असेल आणि तू कोचिंग शूटिंगसाठी जास्त खर्च करू शकत नसतील तर तू पोलीस डिपार्टमेंट थ्रू खेळ, त्याच्यात तुला पोलीस भरती व्हायला हवं। त्यामुळे माझं पोलीस भरतीकडे माझं लक्ष वेधलं गेलं आणि मग मी तिथून पुढे ट्राय केला आणि माझं लक म्हणा किंवा काय, मी सांगलीला जॉईन झाले। म्हणजे सांगलीच्या पोलीस भरतीला मी गेले आणि अगदी संध्याकाळीच्या ग्राउंडवरती आमचं गाड्यांच्या लाईटमध्ये आमचं भरती शेवटची बॅच आमची डिटेल झालेली। तर मी सगळ्यात टॉपमध्ये, आमच्या कास्टमध्ये मी टॉपमध्ये आले आणि तिथं मुलींच्या मध्ये मी चांगलं लेखीमध्ये वगैरे सगळ्यात टॉप होते। मग माझं तिथून पुढं ऍक्च्युली सांगलीला 2016 पर्यंत मी होते। दरम्यान म्हणजे नेमबाजी खेळण्याची आवड तुम्हाला होती आणि त्या नेमबाजीने तुम्हाला पोलीस क्षेत्राकडे वळवलं? हो मॅडम। मॅडम, तरी साधारण किती वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात? 2008ला मी भरती झाले, म्हणजे 12 वर्ष माझी पूर्ण झालेली आहेत। खूप अनुभव आलाय मला ह्या खात्यामध्ये आणि खूप म्हणजे अभिमान वाटतो मला पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करते याचा। आणि एक वेगळ्या स्टेजला किंवा एक स्वावलंबी स्त्री असेल तर ते या वर्दीमध्ये जे मला जे फील होतं ते मला असं वाटत प्राऊड फील होतं की मी कुठं दुसऱ्या क्षेत्रात मला अनुभव आला असतं। नक्कीच मॅडम, मग 12 वर्ष झालं तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, तर असा कोणता अविस्मरणीय प्रसंग तुमच्या आयुष्यात घडलेला की तो तुम्ही कधीही विसरू शकत नाही, असा एखादा प्रसंग असेल तर सांगा? अविस्मरणीय प्रसंग म्हणजे मॅडम सगळ्यात महत्वाचं, मी जॉईन झाले 2008ला आणि 2009ला मी ट्रेनिंग वरून परत आले आणि पहिलाच बंदोबस्त मला मिरज दंगल लागला। मिरज दंगल म्हणजे एक विचार करायला लावणारा, म्हणजे माझ्या विचारसरणीला कलाटणी देणारा तो विषय। तिथं मला दत्तनगरचा चौक असा त्या पॉइंट होता। तिथं अशी परिस्थिती होती की हिंदूंचा समाज या साईडला, मुस्लिम समाज या साईडला, मध्ये गल्लीन तो पॉइंट मला होता। पण तिथल्या लोकांशी माझं इतकं हे झालेलं, अटॅचमेंट झालेली की मी सांगितलं ना, म्हणजे फुल कर्फ्यू होता, मी सांगितल्याशिवाय लोक दरवाजा उघडत नव्हते। म्हणजे एवढं त्यांच्याशी माझी अटॅचमेंट झालेली। 1 महिना बंदोबस्त केलेला, आमचे पायात शूज मध्ये पाय बसत नव्हते, असे पाय सुजले होते। हो, चप्पल घालून आम्ही ड्युटी केली तिथं। आणि IG साहेब, कृष्णप्रकाश SP साहेब त्यांचे सुद्धा आमच्याच पॉइंटला ते असायचे,
बऱ्यापैकी तिथंच असायची. तो एकदम सेन्सिटिव्ह पॉईंट होता. हम्म. अशी पण एकदा वेळ आलेली की वरूनला लोक की दगड टाकलेला कृष्णप्रकाश साहेबांच्या डोक्यावरती आणि मी सरांना अलर्ट केल्यानंतर सर पुढे गेले आणि दगड खाली पडले. नक्कीच पोलीस बांधव जे आहेत ते जीवाची बाजी लावून आपल्यासाठी कार्य करत असतात, हे या उदाहरणातून दिसून येतं. मॅडम तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात की मी पोलीस आहे याचा मला अभिमान आहे. येस मॅडम. तर मग पोलीस खात्याबद्दल काय सांगाल मॅडम? पोलीस खात्याबद्दल सांगायचं तर ना मॅडम, ह्या वर्दीमध्ये अशी ताकद आहे, म्हणजे जर आपण जर एकदम चांगल्या व्ह्यूनं किंवा चांगली इमेज ठेवून आपल्या चांगल्या विचारसरणीनं ही जर नोकरी केली किंवा ही जी ड्युटी केली प्रामाणिकपणे, तर याच्यामध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही आयुष्यात कुठल्याही अडचणीत हारू शकत नाही. म्हणजे कुठलाही तो पर्सनल असू देत प्रॉब्लेम किंवा काय बाकीचा सामाजिक असू देईल किंवा नोकरीमधलं असू देत, फक्त आपण त्या आपल्या चांगल्या प्रामाणिकपणाने ही नोकरी केली किंवा अगदी आपला कधीच आपण अस्थिर नाही झालो, कुठल्याही आमिषाला बळी नाही पडलो ना, तर याच्यामध्ये जी आपण नोकरी करू शकतो किंवा याच्यामध्ये जे आपण आयुष्य हे करू शकतो ना, ते दुसरीकडे कुठे तुम्हाला भेटणार पण नाही. म्हणजे मला अनुभव आहे की मला कधीही कुठली वाईट परिस्थिती आली तर त्यातनं मी बाहेर पडले, कारण की त्याच्या पाठीमागे माझा प्रामाणिकपणा आणि मी माझ्या वर्दीशी एकनिष्ठ राहिलेला. नक्कीच, म्हणजे खाकीवर तुम्हाला पूर्णपणे अभिमान आहे. खूप अभिमान आहे. मॅडम माझा पुढचा प्रश्न असा होता की एक महिला म्हणून, कारण पोलीस क्षेत्राकडे जास्ती महिला वळत नाहीत, बरोबर, आणि तुम्हाला खाकीवरती एवढा प्राऊड फील होतोय, तर एक महिला म्हणून तुम्ही बाकीच्या महिलांना काय संदेश द्याल? नक्की मॅम, मी सांगेल की ज्यांना आपलं फॅमिली लाईफच्या पलीकडे आपल्या देशासाठी काहीतरी करायची इच्छा आहे ना, त्यांनी फर्स्ट प्रिफरन्स खाकीला द्यावं. म्हणजे या नोकरीत यावं असं अशा महिलांनी की ज्यांना फॅमिलीच्या ही पलीकडे जाऊन काहीतरी देशासाठी करायचं आहे आणि पहिला प्रिफरन्स देश सेवेला देऊन नंतर ते फॅमिलीला देत आहेत, त्यांनी यावं. ज्यांना फॅमिली किंवा आपली लाईफ एन्जॉय करायची आहे किंवा काय, त्यांना ऍक्च्युली करता येते, पण ही नोकरी अशी आहे की पहिला प्रिफरन्स इकडेच द्यावा लागतो आणि पूर्ण कायम म्हणजे बिझी शेड्यूल असतं इकडे. म्हणजे 12 तास ड्युटी आहेच, पण जर आपण थोडंसं लांबचा प्रवास असेल तर 14 तास आपले प्रवास आता नोकरीत जातात. अच्छा. आणि उरलेल्या 10 तासात आपण रेस्ट घेणं किंवा आपलं घरचं आवरणं, आपल्या मुलांचं आवरणं, या सगळ्या गोष्टी आणि अगदी आपलं म्हणजे ड्रेस तयार करण्यापासून सगळ्या गोष्टी उरलेल्या 10 तासात आणि मग बाकीच्या 14 तासात हे सगळं ड्युटी. त्यामुळं वेळ कमी आहे खूप. तसं वाटतं की थोडंसं ड्युटीची टाइम कमी असावी, पण हे आपला जे आहे स्टाफ आपला कमी असल्यामुळे ड्युटी टाइम आपल्याला जास्त आहे. त्यामुळे अशा महिलांनी विचार करावा की ज्यांना बाबा खरंच समाजसेवेची इच्छा आहे त्यांनी यावं, कारण की याच्यात आल्यानंतर ना 100% ज्या अशा महिलेला ना प्राऊडच फील होणार की बाबा मी या वर्दीमध्ये काम केलं आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चांगला निर्णय आहे. नक्कीच. मॅडमांच्या बोलण्यातून खूप वेळा समाजसेवा वर्दीवरती प्राऊड फील होतं अशा गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक गोष्ट प्रकर्षानं सांगायची आहे की मॅडमांनी त्यांच्या वरिष्ठांच्याकडे माझी बदली गडचिरोलीला करा असं सांगितलं होतं आणि यातून त्यांचं देशप्रेम दिसून येतं. मॅडम त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय विचार करून तुम्ही स्वतः गडचिरोलीला जायला तयार झाला होता? हो, म्हणजे ऍक्च्युली कसं झालेलं, मी एनसीसी मध्येच इतकी देशसेवेसाठी अटॅच झालेली किंवा म्हणजे देशसेवा किंवा लहानपणापासून आम्हाला शिक्षण पण आईचं तसंच, म्हणजे तिनं खूप चांगलं सांगितलं. आमचे संस्कारच बेसच इतका छान झाला की त्याच्यानंतर आम्हाला एनसीसी मध्ये पण डॉक्टर रुपाशा मॅडमच्याकडे आम्ही हे केलं, त्यांनी पण तिथं पण आम्हाला तेच देशसेवाने या गोष्टी चांगल्या सांगितल्या. आणि त्याच्यानंतर मी शूटिंग वगैरे ह्याच्यातून जे पुढे आले, परत माझं शूटिंग चांगलं आहे ह्याचा मला माझ्या देशासाठी काहीतरी उपयोग व्हावा आणि त्याच्यासाठी तेव्हा माझं असं लग्न करणं किंवा काय हे तेव्हा विचार नव्हते, लग्न झालेलं फोकस नव्हता, लग्न किंवा फॅमिली या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे मी अजून सिंगल आहे तोपर्यंत मी देशासाठी जर काही करू शकत असेल तर आपण करायचं असं मी ठरवलं. आणि त्यात मी मिरज दंगल बंदोबस्त केलेला, त्याच्यामध्ये मला जाणवलं की किती लोक म्हणजे विनाकारण म्हणजे काहीतरी चुकीच्या गोष्टी ऐकून कसे भडकतात आणि विनाकारण विश्वास ठेवतात आणि मग काहीतरी पुढे जाऊन वाईट घडतं, मग चुकीच्या मार्गाला लागतात. अगदी तरुण पिढी सुद्धा आपली चुकीचं काहीतरी ऐकतात आणि मग ते चुकीच्या मार्गाने जातात आणि त्याच्यामुळे तो विस्फोट होतो आणि त्यांच्याच करिअर किंवा त्यांचं जे नुकसान होतं. ह्या गोष्टीसाठी मला असं वाटतं की त्यांना काउन्सिलिंगची वगैरे गरज आहे. आणि परत मला असं वाटलं की गडचिरोली सारख्या ठिकाणी पण तसंच आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर नक्षलवादी एरिया आहे, त्यांना पण तसंच त्यांची विचार मेंटॅलिटी. आपण त्यांना काही काउन्सिलिंग नाही करू शकत, पण किमान तिथं जाऊन मी बाबा अशा विचाराच्या विरोधात काहीतरी करू शकते किंवा तिथं काहीही पण मग अगदी मला वेपन घेऊन फाईट करावी लागली किंवा तिथं शूट झालं किंवा काय झालं तर अगदी मला देशासाठी हे जर व्हावं लागलं म्हणजे बलिदान जर द्यावं लागलं तरी सुद्धा मला चालेल असं मी बोलत होते. आणि ते पण बोलत होते पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश साहेबांच्या समोर.
मी त्याच्यासाठी सरांच्या समोर जाण्यासाठी मी 2-3 दिवस ट्राय करत होती की मला सरांशी बोलायचं. मग ते बाहेरचे लोक त्यांच्या गेट बाहेर असायचे, ती म्हणायची कशासाठी मॅडम तुम्हाला आज जायचंय, तुम्ही तर आता ट्रेनिंग करून आलाय. अच्छा. तर त्यावेळेस मी बाहेर कोणाला सांगितलं, डायरेक्ट साहेबांच्या समोर सांगितलं, कारण की माझे ह्या विचाराची चेष्टाच केली जाणार बाहेर. पण मला जे वाटत होतं मनातून ते काय आहे हे मी वरिष्ठांना नाही, बाहेर जरी विचारांची चेष्टा झाली किंवा काही झालं तरी तुम्ही ज्या देशप्रेमानं ओथंबलेले आहात ही खूप मोठी गोष्ट आहे. एक भारतीय म्हणून आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची आणि पोलीस खाकीला साजेस असं वर्तन करण्याची जी तुमच्यात उमेद आहे मॅडम, खरंच तुमच्या खाकीला आमचा सलाम. आमच्या स्पीड न्यूज कडून, संपूर्ण कोल्हापूरकरांच्याकडून तुमच्या खाकीला सलाम. मॅडम, आता कोरोनाचा काळ चालू आहे आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही नक्कीच ड्युटीवरती असाल, रस्त्यावरती उतरत असाल, तर मग त्यावेळी तुम्हाला असं वाटतं का की कोल्हापूरकर किंवा जिथे तुम्ही जाता तिथं ते लोक प्रशासनाला पूर्णपणे साथ देत आहेत, किंवा एकंदरीत बाहेरची परिस्थिती कशी आहे मॅडम? मॅम, विचार करायला गेलं तर आपले कोल्हापूरची लोक खूप म्हणजे हुशार आहेत, सेन्सिटिव्ह आहेत, प्रामाणिक आहेत, प्रेमळ आहेत. माझा चांगला अनुभव आहे. मी पूर्ण देशातून फिरते. शूटिंगच्या निमित्तानं निंबाची आमची महाराष्ट्र टीम मधून मी नॅशनल खेळते, त्या निमित्तानं मी पूर्ण देशातून फिरते. कोल्हापूरच्या लोकांच्या मध्ये खूप फरक आहे. पण एक म्हणतात ना की ओव्हर कॉन्फिडन्स, त्याच्यामुळे आपले लोक थोडासा प्रॉब्लेम, आम्हाला काय होणारच नाही, आम्ही म्हणजे हे काय होऊ शकत नाही, आम्ही हे आहोत, म्हणजे आम्ही तांबडा पांढरा खातो, आमच्यामध्ये इम्युनिटी आहे, अगदी नॉनव्हेज खातो, आम्हाला काय होणार, हे जे आहे ना ओव्हर कॉन्फिडन्स, ह्याच्यामुळे आपल्या हे प्रमाण जे आहे ना वाढायला लागलेलं आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे, थोडंसं जसं काय ते रस्त्यावर आल्यानंतर मास्क, पोलीस दिसले की मास्क वरती घ्यायचं, पोलीस लांब गेले की मास्क खाली घ्यायचं, म्हणजे ते जसे काय पोलिसांसाठीच मास्क घालतायत किंवा दंडात्मक कारवाईला घाबरून तुम्ही मास्क घालताय. असं का करताय तुम्ही? स्वतःबरोबर आपल्या समाजाचा, आपल्या फॅमिलीचा का विचार करत नाही? मी आता असं बघायला लागले की वयस्कर लोक जे असतात फॅमिली मधली जास्त हे व्हायला लागलेत, एक्सपायर व्हायला लागले. याच्या मागचं कारण पण हेच आहे की ते स्वतः त्यांच्यात प्रतिकार क्षमता असल्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही, पण ते आपल्या घरच्या लोकांना त्रास देत आहेत, म्हणजे त्यांच्या जीवावर उठल्यासारखं. मग माझं काय मत आहे, म्हणजे मलाच नाही, आमच्या डिपार्टमेंटला असं म्हणायचं आहे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची घ्या, ऑटोमॅटिक तुमच्या समाजाची काळजी घेतली नक्कीच. आणि तुम्ही स्वतःपासून करणं गरजेचं आहे. अगदी ना. आणि तुम्ही समाजाची काळजी घेतला तर तुम्ही आमची काळजी घेतल्यासारखं आहे. आणि अगदी मी असं मला म्हणायचं की आम्ही सांगतोय किंवा वर्दीकडे बघून किंवा कुठल्याही तिरस्काराच्या भावनेतून तुम्ही कसंही काही वागू नका, जेणेकरून तुम्ही ही समाजसेवाच आहे असं समजा ना. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की रस्त्यावरती आता बघतोय आणि बंदोबस्तला कितीतरी तळमळीने लोक आम्हाला पाणी आणून देत, जेवण आणून देत, असं म्हणजे एक दिवस तर आमचा आता फूड पॅकिंगची आम्हाला सोय केलेली आहे. पण ग्रामीण भागात आता फूड पॅकिंग असेल नसेल तर ग्रामीण भागातील लोक सुद्धा पोलिसांना असे अगदीच उपाशी राहू देत नाहीत, काय तर खायला. म्हणजे ही तुमच्या एवढा प्रामाणिक आहे, माणुसकी आहे. मग हीच माणुसकी, हाच विचार तुम्ही जर ह्याच्यासाठी वापरला, स्वतःच्या कुटुंबासाठी वापरला, कोरोनाच्या ह्या प्रादुर्भावाला कमी करण्यासाठी, तुम्ही तो जर थोडासा म्हणतात एज्युकेटेड विचार जर तुम्ही ठेवला तर खूप चांगलं आहे. म्हणजे तिथं खरं तुमचं एज्युकेशन दिसेल. म्हणजे तुम्हाला माहित आहे की हे मास्क वापरल्यानं किंवा काही काळजी अशी काही घेतल्यानंतर ते कमी होणार, तर एवढी सोपी गोष्ट आहे ती करा. नक्कीच. खाकीच्या मागेही एक माणुसकी दडलेली असते, एक प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, आपुलकीचं नातं दडलेलं असतं. हे वेदिका पाटील मॅडमांच्याकडे बघून आपल्याला समजतं. मॅडम, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एक खाकीच्या मागची माणुसकी आणि माणूस तुम्ही आम्हाला दाखवून दिलात मॅडम, त्याबद्दल संपूर्ण स्पीड न्यूजची टीम तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद मॅडम. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.